2025 साठीचा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या राजकीय कार्यकर्त्या मरिया कोरिना मचाडो यांना जाहीर करण्यात आलाय। या पुरस्काराला त्यांनी मोठ्या अभिमानाने स्वीकारलंय आणि त्याच्या विधानानुसार हा पुरस्कार त्यांनी व्हेनेझुएलाच्या जनतेला अर्पण केलाय। पण त्याच वेळी त्यांनी एक खास जाहीर केलं की हा पुरस्कार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील समर्पित करते, कारण ट्रम्प यांनी दिलेल्या निकालकारक समर्थनामुळे त्यांच्या आंदोलनाला बळ मिळालं। मचाडो सांगतात की या पुरस्काराने व्हेनेझुएलाच्या लोकशाही चळवळीला मोठा हातभार लागेल। तसंच नोबेल समितीच्या निर्णयानंतर काही लोकांनी ट्रम्प यांच्या नावावर पुरस्कार अर्पण करण्यात योग्य आहे का असा प्रश्न विचारला होता, पण मचाडो ठाम आहेत की ट्रम्प यांनी भारतासाठी नाही तर व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी, त्यांच्या संघर्षासाठी तिच्या बाजूने ठोस समर्थन दिलंय आणि म्हणून ते पुरस्काराचा भाग आहेत। या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचं वातावरण निर्माण झाले। काही राजकीय विश्लेषक म्हणतात की ट्रम्प विरोधी असणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय विवादास्पद ठरणार आहे, पण मचाडो समर्थक हे म्हणतात की हा जनतेचा विजय आणि जेव्हा जनतेला जाग देणारी चळवळ पुरस्कार पातळीवर ओळखली जाते तेव्हा खरा बदल शक्य होतो।